नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय रगडा चाट। मार्केटमध्ये जो रगडा चाट भेटतो तशीच सेम टेस्ट लागते आणि घरी झटपट बनवून होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी कुकरमध्ये पांढरे वाटाणे घेतलेत। हे वाटाणे आपण 7 ते 8 तासांसाठी भिजवून घेतलेत। साधारणपणे एक मोठी वाटी हे वाटाणे आहेत। आता यामध्ये आपण 3 बटाटे सोलून टाकून घेणार आहोत आणि याला उकडून घेणार आहोत। यामध्ये मी 1 ग्लास पाणी, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद घालून घेतली आहे। आता जोपर्यंत आपले कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुढचीही तयारी करून घेतली आहे। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कापून ठेवली आहे। मिरचीचा ठेचा करून ठेवला आहे। आता तोपर्यंत आपले बटाटे आणि वाटाणे छान उकडले गेलेत। आपण याला फोडणी करून घेऊयात। फोडणीसाठी आपल्याला खूपच कमी तेल वापरायचे। साधारणपणे 1 चमचाभर तेल आपण फोडणीसाठी वापरतोय। यामध्ये आपण थोडेसे जिरं घालून घेतले। कलर साठी थोडीशी हळद घातली आहे, कारण आधी पण आपण कुकरला हळद घातली होती। आता यामध्ये आपण मिरची आणि आल्याचा ठेचा घालून घेतोय। इथे मी लसूण वापरलेला नाहीये, फक्त मिरची आणि आल्याचा ठेचा करून घेतलाय। आता यातच आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर आणि धना पावडर घालून घ्यायची आहे। आता हे 2 मिनिटं तेलामध्ये परतले की आपल्याला यामध्ये वाटाणा आणि उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे। खालचे मसाले करपू नये म्हणून आपण हे थोडंसं हलवून घेऊ आणि यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचे आपल्याला। आपला रगडा थंड झाला की घट्ट होतो, त्यामुळे थोडं जास्त पाणी घातलं तरीही चालतं। इथे मी साधारणपणे 3 ते 4 ग्लास पाणी घालून घेतलंय। जर थंड झाल्यावर आपला रगडा जास्त घट्ट झाला तर आपण यामध्ये उकळलेलं पाणी घालून घेऊ शकतो। कन्सिस्टन्सी जशी ऍडजस्ट होईल त्याप्रमाणे आपल्याला पाणी कमी जास्त करून घ्यायचंय। आता इथे आपला रगडा तयार होत आलाय। यामध्ये मी 1 चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेतली आहे। थोडीशी धना पावडर घातली आहे आणि चाट मसाला घालून घेतलाय। आता आपला रगडा तयार झालाय। आपण वरतून कोथिंबीर घालून घेऊयात। इथे मी पाणीपुरीसाठी ज्या चटण्या लागतात त्या आधी बनवून घेतलेल्या होत्या, त्याच मी इथे रगड्याला वापरते। आता एका प्लेटमध्ये आपण रगडा काढून घेऊयात। त्यावर चिंचेची चटणी, हिरवी चटणी, कांदा, टोमॅटो बारीक कापून घेतलेलं घालून घ्यायचंय। आता इथे माझ्याकडे पाणीपुरीच्या पुऱ्या होत्या, मी त्या कुस्करून घालतीये। खारी बुंदी, बारीक शेव, वरतून दही, कोथिंबीर आणि ह्या सर्व चटण्या परत एकदा घालून घ्यायच्या आहेत। आपण हे सगळं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकतो। मी सगळे डबल लेअर केलेले आहेत, त्यामुळे आपली रगड्याची टेस्ट आतपर्यंत छान मुरल्यासारखी लागते। तयार आहे आपला रगडा। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। सेम मार्केटमध्ये मिळतो तसा रगडा आपण घरी झटपट बनवलाय।